मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे आपल्या गावाचं नाव ऐकलं की सिग्नल का जातो. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. रिया आपल्या मोबाईलने लाईव्ह स्टोरी शूट करत होती. तिच्या आजूबाजूला काळोख होता, पण आवाजात उत्साह होता. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा गावाची गोष्ट सांगणार आहे ज्याचं नाव ऐकताच मोबाईलचा सिग्नल गायब होतो. ती एवढं बोलली आणि टूट, स्क्रीनवर तीच ओळ, नो नेटवर्क. रिया चकित झाली. अरे देवा, खरंच गेला का सिग्नल? रिया ज्या गावाकडे जात होती त्याचं नाव होतं निरवडी. लोक म्हणायचे, तिथे लोक राहत नाहीत, आठवणी राहतात. तिथे रस्ते आहेत, पण पावलं जपून टाकावी लागतात. रिया जशी त्या गावाच्या फाटकाजवळ पोहोचली, तिचा मोबाईल पुन्हा ब्लिंक झाला. सिग्नल लॉस्ट. 3 वेळा प्रयत्न करूनही लाईव्ह सुरूच झाली नाही. रिया मनातच हसली. कुठली भूतं असतात, काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. पण त्या क्षणी मागून एका म्हाताऱ्याचा आवाज आला. बाळा, निरवडीचं नाव मोबाईलवर घेतलं की सिग्नल जातो. जिथे आवाज बंद होतात तिथे काहीतरी आवाज नसलेलं ऐकू येतं. रिया थोडी घाबरली, पण थांबली नाही. जिज्ञासा खूप होती. गावात प्रवेश करताच वाऱ्याचा आवाज वाढला. घरं रिकामी, दरवाजे तुटलेले आणि एक वेळसर शांतता. रिया व्हिडिओ ऑन करून स्वतःचं रेकॉर्डिंग करत होती. अचानक तिच्या मोबाईलवर एक व्हिडिओ ऑटो प्ले झाला आणि त्यात रिया स्वतःच दिसत होती. तिचं गावात चालताना, जिथे ती अजून पोहोचलीच नव्हती. तिला थंडी वाजायला लागली. हे कोणी शूट केलं? मोबाईलवरून एक फुस्स आवाज आला. जे या गावात एकदा येतं त्याचं पुढचं पाऊल आधीच आम्हाला माहिती असतं. आता रिया जोरात मागे वळली. कोणीच नव्हतं. ती पळत पळत गावाच्या बाहेर आली. गावाचा फाटक ओलांडताच मोबाईलवर अचानक फुल नेटवर्क आलं. तिने श्वास घेतला. लाईव्ह सुरू झाली. लोक कमेंट करू लागले. रिया, तू कुठं गेलीस? तुझं लाईव्ह अचानक कट झालं. आवाज येत होता, पण तू दिसत नव्हतीस. रिया थरथरत म्हणाली. मित्रांनो, मला कधी वाटलं नव्हतं, पण हे खरं आहे. गावाचं नाव घेताच सिग्नल जातो, कारण तिथे माणसं नाहीत, आठवणीचे सिग्नल पकडतात. त्या दिवसानंतर रियाने त्या गावाचं नाव पुन्हा कधीच उच्चारलं नाही. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला अशाच भन्नाट गोष्टी ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमचाही अनुभव शेअर करायला विसरू नका. तर चला, आजच्या कथेचं आपण इथंच एंड करू. उद्या भेटू नवीन कथेसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.